असतात ॲडव्हेंचर पार्क तसंच आम्ही लाईफ जॅकेटचं प्रोव्हाइड करतो. तुम्हाला वाटते आम्ही दगडात जाऊ की झाड अडकायला गेले पुढे जाण्याची पुढून एनडीआरएफ टीम पाठवू काय? एनडीआरएफ टीम पाठवू? तर तेजस एकटा आज बोलवतोय, कसं वाटतंय? काय तुम्ही फक्त शूटिंग करून मला हलवायला दिला इथे ठिकाणी ना. इथे एक इन्सिडेंट घडलाय. तर हा आपला एक दोस्त आहे आणि त्यानंतर ना हा मित्र आहे. तर ह्याला ना हा ओळखत नाही, ह्याच्याच कॉलेजमध्ये होता हा. तर हा NSS कॅम्प. हे बघा इथे 1 2 3 4 5 6 जणांची इथे टक्कर लागलेली आहे. हे बघा फिश पा करताना तेजस. हे बघा तेजस कसं वाटतंय? एकदम फुले करतायत, पायाची सगळी मळ काढतायत, तर भारी एकदम वाटतोय. नक्की या, हिडन आहे, नक्की या. कशात जाऊ नका ना, इन्फेक्शन होईल. चला चला चला, गाडी क्रमांक 1552, गाडी क्रमांक 1552. माऊली पुढे चला, माऊली पुढे चला. पाय उचला माऊली. माऊली पाय उचला, माऊली पाय उचला. तर नमस्कार मित्रांनो, मी अशोक चव्हाण सहस्वागत करतो माळी चॅनलवर अशोक चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेतो. आज आहे रविवार आणि आज रविवारी म्हणजे सर्वांना सुट्टी असते, तशीच आम्हाला सुद्धा सुट्टी आहे. आणि बरेच दिवस झालेले कुठे प्लॅन केलेला नव्हता फिरायचा. आणि आपल्यासोबत आहे ते म्हणजे तेजस आणि योगेश. तर ह्यांना घेऊन आपण चाललो आहे ते म्हणजे खवणे कायाकिंग करण्यासाठी. आपण रोहनकडे चाललेलो, आपला मित्र आहे. तर भरपूर वेळ झालेला कुठे गेलो नाही, म्हणून आज आपण चाललो आहोत सगळ्यांसोबत. तर आता आपण आहोत कुडामध्ये आणि कुडामधून अवघ्या 25 किलोमीटरच्या अंतरावर हे खवणे कायाक्स आहेत. आता आपण तिथे जाणार आहोत. तर तिथे जाऊन काय काय होते ते पाहूया. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता आपण आहोत मालवण आणि वेंगुर्ल्याच्या बरोबर हा जो मधी रोड आहे तिथे आहोत. आणि त्यानंतर आपल्याला इथे जायचं आहे म्हणजे रोहनकडे, खवणे कायाककडे. आणि आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत, सनसेट आहेत, मँग्रोव्ह सफारी आहेत, लाईफ जॅकेट, ॲडव्हेंचरस राईड, ओपन सी कायाकिंग आणि मँग्रोव्ह केव्ह, ह्या गोष्टी आपल्याला इकडे अनुभवायला मिळणार आहेत. तर आता आपण तेच करण्यासाठी आपण चाललो आहे आणि ह्या दिशेने आपल्याला पुढे जायचं आहे. हे बघा. तर नमस्कार मंडळी, आता तुम्ही माझ्या मागे पाहताय हा खवणे बीच आहे. आता आपण तिथे पोचलेलो आहोत आणि आता आपण कायाकिंग करण्यासाठी खाली चाललेलो आहोत. तर ते इकडे आहे, तुम्हाला मी दाखवतो. इकडे येताना हे असा एक बोर्ड लागतो, हा बघा खवणे कायाक्स. काय काय आहे तुम्हाला मी सांगितलं. आणि त्यानंतर इथून आपल्याला जायचं आहे. हा समोरचा उतार खाली उतरत आपण इथे पोचलेलो आहोत कायाकिंगसाठी. हे बघा. आणि आपल्या रोहनचं आहे, आपला मित्र आहे तो, तर त्याचं हे कायाकिंगचं हा स्टॉप आहे इकडे आणि इथेच बोटिंग वगैरे करता येतात. तर चला आपण सुद्धा अनुभव घेऊया कशा प्रकारे असतो तो. बघा खूप भारी वाटतं इथे. तर नमस्कार मंडळी, आता आपण आहोत खवणे कायाक्सकडे आणि आपल्यासोबत आहेत राहुल परब. तर राहुल परब सांगतील की इकडच्या ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारे आणि त्याबद्दलची माहिती सांगतील. तर राहुल जरा सांग. आमच्याकडे कायाकिंग ॲक्टिव्हिटी आहे. ओके, त्यामध्ये साधारण 3 ते 4 पॉईंट भेटतात. ओके, त्यामध्ये मँग्रोव्ह केव्ह, ग्रास सर्कल, ॲडव्हेंचर पार्क तसंच आम्ही लाईफ जॅकेटचं प्रोव्हाइड करतो, गाईडचं प्रोव्हाइड करतो आणि सर्व माहिती प्रोव्हाइड करतो. आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे लहान मुलांसाठी कशा प्रकारे आहे आणि मोठ्यांसाठी कशा प्रकारे आहे. जर वयोवृद्ध माणसं असतील तर आम्ही गाईड देतो. ओके, लहान मुलं असतील त्यांच्यासोबत तिथे गाईड देतो आणि इतर तिथे जायला. आणि ही राईड ना किती मिनिटाची असते आणि आतमध्ये बसल्यावर वगैरे काय? ही राईड साधारणतः 30 ते 40 मिनिटाची. 30 ते 40 मिनिटं. 30 ते 40 मिनिटामध्ये हा सर्व एरिया कव्हर होतो बघू. हो, नक्की होतो. तर धन्यवाद या सुंदर अशा माहितीबद्दल. तेजस, मँगलोरला ह्या गोष्टी भेटणार नाहीत. नाही, आहेत कुठेतरी असतील. हा आहेत 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 ह्याला आहेत, गोकर्णाला त्या साईडला आहेत. नाही, मुलकी साईडला आहेत. पण जेव्हा आम्ही कुडामधून जो टर्न घेतला हा, तिथून जो रोड होता ॲडव्हेंचर, तो बघायला खूप भारी वाटला. कोकणात ही ब्युटी आहे हिडन, ती एक्सप्लोर केली पाहिजे. आय थिंक हे रोहन कोणतरी हा सतत मित्र त्याने चालू केलं, ते भारीच केलं आहे. तिथे पर्यटक येतील तेव्हा अजून हे एक्सप्लोर
लोक करतील आणि ह्याच्यामध्ये टुरिझम आलं ते बेस्ट त्यांनी केलं. आता करू कायाकिंग आणि बोलू तुम्हाला कसं वाटलं. चालेल, धन्यवाद. आणि तेजस खास करून मँगलोरवरून हे कायाकिंग करण्यासाठी आला, त्याबद्दल धन्यवाद. बघू आता चला. तर आता आपण इथे लाईफ जॅकेट घालतोय आणि कुठेही जाताना पाण्याच्या एरियामध्ये जाताना आपल्याला सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. आणि कशा प्रकारे कायकमध्ये बसताना आपण तिच्या सेफ्टी वापरल्या पाहिजे, त्यानंतर कशा प्रकारे इन्स्ट्रक्शन केल्या पाहिजे ते आपल्याला सांगतील. तर आता आपण थोड्याच वेळात इथे कायाकिंग करणार आहोत आणि फुल एक्सायटेड आहोत आपण हे कायाकिंग करण्यासाठी. हे बघा, खूप छान वाटतं इकडे. आता जे मगाशी गेलेले 40 मिनिटापूर्वी ते पुन्हा आलेले आहेत इकडे. हे बघा, इथे अशा पायऱ्या आहेत त्यांना उतरण्यासाठी आणि ते उतरून झाल्यावर ह्या बोटीवर आपण बसणार आहोत. स्टार्टिंगला एक पाय टाकायचा, एक पाय ठेवायचा. नाहीच रे उडी मारायची. बाबू जा. बाबू रायडर आहे आज आपल्यासोबत. बाबू रायडिंग करणार आहे. तो करणार. आम्हाला राईट साईडला जायचं. ओके, राईट साईडला जायचं. लेफ्ट साईड मारायचं. तुम्हाला वाटतं आम्ही दगडात जाऊन झाडाला अडकायला गेले पुढे जाण्याची पुढून अशा तऱ्हेने इथे योगेश चाललेला आहे. योगेशची बोट इथे चाललेली आहे आणि आता आपली बोट आलेली आहे ग्रीन कलरची. इथे त्या बोटीमध्ये बसतोय. त्या मित्राने आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी मदत केलेली आहे आणि आपल्यासोबत तेजस या बोटमध्ये बसेल आणि मी सुद्धा. आणि त्यानंतर आपण राईड करूया. तुला जिथे पाहिजे तिथे बस तू. आपण काय डायरेक्ट तू वलवणार, आपण बसणार, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तर योगेशची बोट पुढे गेली आहे आणि चला बसूया. ओके, चालते. तर चला, फायनली इथे पॅडल आपल्यासोबत आहेत. ओके, हे चल राईडला सुरुवात कर. आपलं काय टेन्शन नाही की आपल्याला काय बोलवायचं नाही, आपल्याला फक्त व्हिडिओ काढायचा आहे. तेजसच बोलवणार आहे उडी. तेजस काय नाही, ढोकणार नाही ते, घाबरू नको. चल सुरुवात कर. तर अशा तऱ्हेने इथे आपल्या पहिल्या बोटीवर आहेत. मित्र तुझं नाव काय? चैतन्य. पुढे चैतन्य सुंदर. कितवीला आहेस तू? ओके, हा 5वीतला मुलगा आहे आणि खूप सुंदर अशी ही बोट चालवतो आणि इकडचाच माणूस आहे तो. आणि त्यानंतर ह्या बोटीवर योगेश आणि त्यानंतर आपल्या बोटीवर तेजस आणि आपण. अरे बोट नाही पडणार. आणि त्यानंतर इथे मँग्रोव्हचं म्हणजे कांदळवन जंगल इथे तुम्ही पाहता. हे बघा, हे या साईडला सुद्धा सगळीच्या सगळी इकडे कांदळवचं जंगल आहे. आणि आता आपण ह्या गुफेमध्ये जाणार आहोत. त्यानंतर ती गुफा आहे ना तिथे बाहेर पडते, तर तिथे आपण बाहेर निघणार आहोत. तर चला आतमध्ये जाऊया. तर अशा तऱ्हेने इथे या मँग्रोव्हच्या जंगलामध्ये आपण ह्या गुफेमध्ये एंटर केलेलो आहोत. तर योगेशची बोट आणि तिकडे आहे, आमची बोट इथे आहे आणि इथून हे बाहेर पडायचं आहे. इथून एंटर आहे आणि तिथून आपण बाहेर पडणार आहोत. तर चला तिथे जाऊया डायरेक्टली. तर अशा तऱ्हेने ही एक बोट आलेली आहे. आता हळू सावकाश सावकाश. एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा ही अशी बोट जाते तेव्हा इथून प्रवास करताना म्हणजे बोट वलवताना इथे एकदम सावकाश आणि संत गतीने बोट वलवा, कारण इथे लाटा येतात. लाटामुळे बोट लवंडू शकते, म्हणजे ओलांडू शकते. त्यामुळे सावकाश. आणि काय झालं योगेश, काय आलं रे? एनडीआरएफ टीम पाठवू काय? एनडीआरएफ टीम पाठवू.
तर तेजस हा एकटा आज बोलवतोय, कसं वाटतंय? काय तुम्ही फक्त शूटिंग करून मला हलवायला दिला इथे. हा? चालेल. इथे हजाम तर पट्टी पुन्हा एकदा ती बोट आली आहे, त्यामुळे हळू. मॅनग्रुप मध्ये काहीतरी विचित्रच होतं. इथे आमचे योगेश साहेब आहेत चष्मा लावून. योगेश या ठिकाणी चष्मा लावताना कॉम्पिटिशन कर चल. लागली बोट लागली. बोट की अभी टक्कर हो गई ओ भाई साहब. तर तुम्ही दोन्ही साईडला पाहताय ते म्हणजे इथे सुद्धा माड आहेत, ह्या साईडला सुद्धा माड आहेत, सुपारींची झाडं आहेत आणि खूप छान वाटतं, सुंदर असं. आणि इथे शांतता भरपूर आहे. आणि आपण त्या स्पॉटला चाललेलो आहोत, म्हणजे कुठच्या त्या तुम्हाला सांगतो, ते म्हणजे इथे फिश पा आहे. तर फिश पा कशा प्रकारे करतात ते आपण तिकडे जाणूया, कशा प्रकारे आहे ते. खूप सुंदर अशी जागा आहे, हे बघा. तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत ते म्हणजे फिश पा करण्यासाठी. इथे आपल्या दोन्ही बोट्स इथे आपण पार्क करतो हे बघा. तर आपण त्या दिवशी आलेलो तेव्हा पाणी जास्त होतं, ते बघा, ते दगडापर्यंत पाणी होतं, तिथे ओलं दिसतंय ना, तिथपर्यंत पाणी होतं. आणि आता आपण उतरूया आणि आपण जाऊया तिकडे, चला. तर इकडे योगेश आता आलेला आहे आणि आपल्यासोबत तेजस आहे आणि मित्रा, आपलं नाव काय विसरलो मी, चैतन्य परब. तर चला आता आपण तिकडे जाऊया फिश पा करण्यासाठी. तर तिकडून सुद्धा वाट आहे, पण तिथे बोट लावताना थोडेसे पाय वगैरे भिजतात, म्हणजे जास्त भिजतात. पण आता आपण ही सुंदर अशी वाट आहे, घर आहे ना इकडे बाबू हे. हां, तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. तर बाबू इकडचा लोकल असल्यामुळे ह्याला इकडच्या वाट्या माहिती आहेत, कुठे कुठून जायचं कुठून नाही ते. तर या ठिकाणी ही जागा आहे, ती आपण तिथे फिश पा करणार आहोत. तर कशा प्रकारे आहे तुम्हाला दाखवतो. तर आता आपण फिश पा करण्यासाठी आलेलो आहोत. जी सिक्रेट लोकेशन आहे ना ती या ठिकाणी आहे, दगडामध्ये. आणि हा धबधबा आहे आणि सुंदर अशी प्लेस आहे, तुम्ही आवर्जून एकदा नक्की भेट द्या. भरपूर पर्यटक येतात, इथे येतात आणि हा फिश पा करतात. तर चला आपण सुद्धा करूया. स्वतः बाबी कळंगन पकडलेला आहे. हर्ष, तुमची काय प्रतिक्रिया आहे? अरे मला वाटतं जास्त मड मलाच लागली वाटते, सगळे आले इकडे तिकडचे. खरंच वेगळी फिलिंग आहे. ते सगळा जो पायाचा मळ आहे ते सगळं काढून घेतात. इथे जी गाईड आहे त्यांनी सांगितलं की अगर पायाची मळ असेल तर मळ लावून बसा, मग तिथे तुमचं जास्त येते. तर खूप भारी वाटतं, एक्सपिरियन्स आहे. आणि सगळे पर्यटक जे येतात ना तिथे फिश पा केल्याशिवाय ते जात नाही. आणि तुम्ही सर्वांनी आवर्जून या. आणि जवळ सगळे जे मासे आहेत ना ते एका ठिकाणी. आणि जास्त मासे जर तुम्हाला अट्रॅक्ट करायचे असेल ना, तर पायाला जास्त मड वगैरे असेल काय, तर ते जास्त अट्रॅक्ट होतात. फिश पा करताना तेजस बघा. तेजस कसं वाटतंय? एकदम फुले करतायत, पायाची सगळी मळ काढतायत, तर भारी एकदम वाटतोय. नक्की या, हिडन आहे, नक्की या. जाऊ नका ना, इन्फेक्शन होईल. योगेश तुला गुदगुल्या भरपूर होणार. हा खूप होणार, का तू सेन्सिटिव्ह आहे भरपूर. योगेश इकडे त्याच्याकडे आले. योगेश त्या साईडला पाहिजे. हा खाली हा चावते आहेत खाली. तर आता फायनली आता फिश पा करून झालेला आहे. तर आता आपण परतीचा प्रवास करणार आहोत. मगाशी जिथे बोट आपण थांबवलेली म्हणजेच पार्क केलेली तिथे आपल्याला जायचं आहे, पोचायचं आहे. आपल्यासोबत आपले सर्व मित्रमंडळी एकत्र आहोत. तर आता जाऊया. थोडंसं प्लॅन करतात, म्हणजे इथून गेल्याच्या नंतर काय जेवायचं ते. तिथे मागे आता मटण म्हटलं म्हणून तुम्हाला सांगतो, तिथे ते प्लॅन करतायत, म्हणजे जेवणाचा प्लॅन. आपण हॉटेलला जाणार आहोत. त्यानंतर तुम्हाला गोष्ट सांगतो की इथे आल्यावर आपल्याला हे असं एक देवस्थान भेटतं छोटंसं. हे बघा इथे आहे हे देवस्थान. तर आता आपण जाऊया, त्या बोटीमध्ये बसूया आणि त्यानंतर तिथे आपल्या मेन स्पॉटला पोचूया. चला. तर मगाशी आम्ही ही बोट घेतलेली आणि योगेश आणि त्याच्या गार्डने ही बोट घेतलेली. पण आता आपण योगेश
ही बोट घेणार नाही आहोत तेजस, ही बोट आपण आता घेणार आहोत. योगेश बोट घेतोय आता, त्यांच्या बोटचा जर एक्सपिरियन्स, कारण त्यांना हा कलर आवडतो त्याच्यामुळे. मगाशी तुला हा आवडलेला पण तू मगाशी बोला मला इथे नाही बसायचं इकडे बसायचं आहे एवढं. पण आता आपण चेंज करतोय बोट, त्यांना ही देतोय आणि आपण त्यांची बोट ही घेतोय. चला राईड करूया. ठिकाणी ना इथे एक इन्सिडेंट घडलाय. तर हा आपला एक दोस्त आहे आणि त्यानंतर ना हा मित्र आहे. तर ह्याला ना हा ओळखत नाही, ह्याच्याच कॉलेजमध्ये होता हा. तर हा NSS कॅम्प. हे बघा इथे 1 2 3 4 5 6 जणांची इथे टक्कर लागलेली आहे. हे बघा. तर हा बघा इथे डायरेक्ट आपलीच बोट उलटी बोलवतोय. चला दुसरी बोट इथे रेडी झाली आहे आणि आता आपण ताकद लावा आणि पुढे चला. चला 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 गाडी क्रमांक 1552, गाडी क्रमांक 1552. माऊली माऊली पुढे चला. माऊली पाय उचला, माऊली पाय उचला. तर चला इथे थोडीशी बाबा आरामात आरामात मारू नका, व्हिडिओ चालू आहे. धक्काबुक्की करू नका, व्हिडिओ चालू आहे. तर खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आपल्यासोबत मी दाखवतोय, हा आमचा कायाकिंगचा. जय हिंद की सेना, वंदे मातरम. ते ऍक्सिडेंट होणार आहे बघा आपलं. हे बघा. चला चला. कुठून आला दादा? आम्ही चला विंगुर्ला मधून, म्हणजे इथे लोकलच आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. तर या ठिकाणी सुद्धा इथे पर्यटक आलेले आहेत. हे बघा त्या साईडला सुद्धा आहेत आणि मस्तपैकी इथे नाही नाही इकडे जायचंय, इकडे जायचंय, इकडे जायचंय, इथे इथे. तर चला फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या स्टॉपवर. तर एक्सपिरियन्स कसा होता योगेश? तेजस काय सांगशील एक्सपिरियन्स? व्हिडिओग्राफरने काहीच पॅनल नाही मारले, मलाच मारायला लागले, तर जाम थकाल झालं. तर चला आता आपण जाऊया. इथे आपण कायाकिंग करून आलेलो आहोत आणि खूप सुंदर असा एक्सपिरियन्स झाला. आणि आपल्यासोबत आता रोहन आहे, म्हणजे हा जो मिडल आहे तो, आणि त्यानंतर त्याची सगळी टीम. तर खूप छान वाटलं त्यांच्यासोबत आणि खूप सुंदर अशी माहिती दिली या छोट्याने. आणि त्याने सुद्धा योगेश बरोबर होता आणि योगेशला त्याने एकट्याने बोलवत होतं आणलं, त्याने सुद्धा थोडीशी मदत केली आणि आपण सुद्धा होतो. आणि ह्यांच्यासोबत आजचा दिवस खूप भारी झाला. तर रोहन तुझ्याकडे येण्यासाठी तुझ्याकडे नंबरने कॉलिंग करावं लागतं ॲडव्हान्स बुकिंगसाठी. तर काय सांगशील आजचं? ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे तुम्ही काहीतरी अमाऊंट पे करा. ओके. आणि तुम्हाला आम्ही काहीतरी डिस्काउंट देऊ. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही एकदा कॉल करा आणि तुमची राईड बुक करून ठेवा. ओके. तर एक कॉन्टॅक्ट नंबर दे ना तुझा. 9322361033. ओके. धन्यवाद रोहन. आणि तुम्ही आवर्जून एकदा या खवणे कायक्सला अवश्य भेट द्या. थँक्यू. तर मंडळी आता फायनली आता व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे आणि आपल्यासोबत आपले मित्र कायाकिंग करून आता आपण घरी चाललेलो आहोत. आणि खूप भारी वाटली आजचा एक्सपिरियन्स आणि आजचा दिवस खूप छान होता. आणि तुम्ही अवश्य एकदा खवणे कायक्सला अवश्य भेट द्या. तर चला हा व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. असेच चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू पण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.